नमस्कार. आपण पाहत आहात भरारी वृत्तसेवा यूट्यूब चॅनल. म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सद्यस्थितीला 5 उमेदवार जरी रिंगणात असले तरी भाजप उमेदवार पूजा विरकर व महाविकास आघाडीच्या उमेदवार भुवनेश्वरी देवी राजे माने यांच्यातच खरी लढत असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल, परंतु नामदार जयकुमार गोरे यांनी यावेळी वेगळी खेळी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पूजा विरकर यांची उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी जाहीर केली. राजकारणात नवख्या असणाऱ्या पूजा विरकर यांनी नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड शहराचा कायापालट करण्याचा संकल्प बोलून दाखवला. चला तर मग ओळख करून घेऊया भाजप उमेदवार पूजा विरकर यांची व ऐकूयात त्यांचे विचार त्यांच्या मुलाखतीतून. धन्यवाद. नौका चेहरा हे महत्त्वाचं नसून जे म्हसवड शहरामध्ये बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करणं आणि आता नवीन पिढीच्या भविष्यासाठी आम्ही लढत आहोत. तर शेवटी लोकशाही आहे, त्यांचाही गट म्हसवडमध्ये आहे, ते त्यांच्या पद्धतीने उमेदवार रिंगणात उतरवत आहेत, परंतु भाजपची नगरपालिका हेच आमचं उद्दिष्ट आहे. नौका चेहरा म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, तर जे MIDC म्हणजे जयाभावांच्या माध्यमातून जे MIDC तयार झालेलं आहे त्यातून युवकांना रोजगार, महिलांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येतील. आणि नौका चेहरा हे महत्त्वाचं नसून तुमच्यासाठी तुमच्या मुलांचे भविष्य महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी परिवर्तन पॅनलला संधी दिली होती, तर म्हसवडकरांना सुद्धा कळाले आहे काय झालं आहे. राष्ट्रवादी पॅनलनं केवळ नगरपालिकेचा म्हणजे भ्रष्टाचारच केला आहे, तर म्हसवडकरांचा विकास खुंटलेला आहे. राष्ट्रवादी नगरपालिकेचा फक्त म्हणजे भ्रष्टाचारच केला आहे. त्यामुळे यावेळी सर्व भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि आम्ही तसा म्हसवडचा विकास करण्याचा प्रयत्न करू. जयाभाऊंचं म्हणजे बांधतील ते तोरण आणि सांगतील हे धोरण ह्या म्हणीप्रमाणे आम्ही कार्य करू आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू. आणि जयाभाऊंच्या माध्यमातून म्हणजे जयाभाऊ जे सांगतील ह्या धोरणाने आम्ही चालू आणि सर्व उमेदवार निवडून येतील अशा ताकदीने प्रयत्न करून हे सर्व उमेदवार निवडून येतील अशी खात्री आहे मला. म्हसवड ही सिद्धनाथाची नगरी आहे. जयाभाऊंनी म्हसवडला जगाच्या नकाशावर घेऊन जाण्यासाठी मुंबई पुणे कॉरिडॉरच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी MIDCचे स्वप्न पाहिलेलं आहे. तर त्याचबरोबर आंबेडकर भवन, अहिल्याबाई होळकर पुतळा, स्मार्ट सिटी तसेच सर्व सुविधा युक्त म्हसवड करण्याचा आमचा मानस आहे. जयाभाऊंचा प्रोजेक्ट खूप मोठा आहे. शिवाजी महाराज स्मारक व प्रशस्त हॉलचे काम आजही सुरू आहे. म्हसवडला स्मार्ट सिटी करण्यासाठी मला संधी द्यावी हीच विनंती. नमस्कार, मी पूजा सचिन विरकर. माझा नगराध्यक्षपदी फॉर्म दाखल करण्यात आला आहे. तर म्हणजे माझं राजकारणात येण्याचं एकच कारण ते म्हणजे सेवा. मला जनतेचा विकास करायचा आहे. जनतेसाठी, समाजासाठी, विशेष करून महिला वर्गासाठी, महिलांच्या प्रश्नांना आवाज द्यायचा आहे. त्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे. ह्या सर्वांच्या माध्यमातून ह्या सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक लढण्यात येणार आहे. हे स्वप्न माझ्या एकटीचं नसून ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मला हा म्हसवड शहराचा विकास करायचा आहे. म्हसवड शहरात मागील काही काळात
मागील काही काळात विरोधकांकडून म्हसवड शहराचा जो विकास खुंटलेला आहे तो आता भरून काढायचा आहे. भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयाभाऊ यांच्या माध्यमातून आजही म्हसवड शहरामध्ये कोट्यवधी कामे चालू आहेत. विशेष म्हणजे जातीपाती हा भेदभाव न करता विकास हा एकमेव अजेंड्यावर आम्ही भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढत आहे.